कोण करताय? संजय राऊत. कोण आहे? तुम्हाला मी 10 वेळा सांगितलंय माझ्या लेवलचे प्रश्न विचारत जा, नाही तर मला तुमच्या बुद्धीची क्यू करावी लागेल. मी खरं म्हणजे तुम्हाला सांगू का, तसा मी रामदास आठवले घराण्याचा कवी आहे. आम्हाला शीघ्र कविताही चालेल, हरकत नाही. तुम्ही आहात आरजे, मला येत नाही फारसे, बाहेर लावले आरसे. आता उद्योजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही. आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल. म्हणजे पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील. दादा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते. दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केलाय तो कोणी तोडूच शकत नाही. मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाला, विरोधी पक्ष नेताही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला. आणि तुम्ही एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री झालात, परत विरोधी पक्ष नेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झालात. अख्ख्या दुनियेला माहिती आहे देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला, हिंदुत्वात पैदा झाला, हिंदुत्वातच मरेल. फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे आम्ही नाही. अहो खाली बसा, असं काय करताय तुम्ही? तुम्ही पहिल्यांदा निवडून आलेला आहात, त्यामुळे तुम्हाला या सभागृहाची शिस्तही माहिती नाही, या सभागृहाचा डिकोरमही माहिती नाही. त्यामुळे या सभागृहामध्ये ज्यावेळी खाली बसा, या सभागृहात ज्यावेळी मुख्यमंत्री किंवा सभागृहाचे नेते बोलतात ती एक शिस्त असते. आणि मी जर कम्पॅरेटिव्ह सांगायला लागलो ना, मागच्या काळात विदर्भाला काय मिळालं आता काय मिळालं, तोंड दाखवायला जागा राहणार.